आपल्या माणसाला चांगलं म्हणायला तयार नाही एक. दुसरी गोष्ट, आपला माणूस मोठा झालेला आपल्या माणसाला सहन होत नाही. आणि आपल्या माणसाला दुसऱ्या माणसाने जरी चांगलं म्हणलं दुसऱ्या माणसाने जरी चांगलं म्हणलं बरं का, तरी ते आपल्याला सहन होत नाही. म्हणून एक विचार करतो, परमार्थ करीत असताना शरद भाऊ समाज काय म्हणेल, परमार्थ चांगलं म्हणण्याकरता परमार्थ करायचा नाही, माझं चांगलं झालं पाहिजे याच्याकरता परमार्थ करायचा. अहो समाज आहे, समाजाने जगद्गुरु तुकोबा राहायला सोडलं नाही. तुम्ही आम्ही कोण आहे? आम्ही किती चांगलं बोललो तर आमची गावातली ना आमची जवळची माणसं काय म्हणणार आहे, असंच बोलून पाय ना बाबा. आमची माणसं आहेत ना, आमची माणसं. एक वाक्य तुम्हाला सांगून जातो, थोडं भजन करा. मी थोडस चिंतन केलंय बाबा. समाजाचा जास्त लोड घ्यायचा समाज. तुमच्या 13व्याला जरी माणसं आली ना, 13व्याला शरद भाऊ, तुमच्या 13व्याला जरी माणसं आली आणि 13व्याला आल्यावर ते काय म्हणणार आहे माहिती का, ऊन ज्यादा झालं मठ्ठा ठेवायला पाहिजे होता. अशी लोक आहेत महाराज, अशी लोक आहेत. तुम्ही गेलं याचं काही भान नाही त्यांना, पण मठ्ठा पाहिजे होता. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून संकटाच्या वेळी भावाकरता भाऊ धावून येणारे याला क्लेश अलंकार म्हणतात. विजय बाबा काय म्हणतात याला? क्लेश अलंकार. एका शब्दाचे दोन अर्थ. क्लेश अलंकार, क्लेश अलंकार. भावाकरता भाऊ धावून येतो तो परमात्मा. शुद्ध जर भक्ताचा भाव असेल तो परमात्मा धावून येतो. विठाला शब्दाचे दोन अर्थ सांगून जातो. क्लेश अलंकार त्याला म्हणतात, क्लेश अलंकार. आपलं एसटी स्टँडवर जर आपण गेलो ना, एसटी स्टँडवरती पंढरपूरकडे अजून ती प्रथा आहे बरं का, ते खारे शेंगदाणा विकणारा माणूस होता. खारे शेंगदाणा, खारे शेंगदाणे. ते काय म्हणतो, खारे शेंगदाणे. त्याचा काय अर्थ असतो हा शरद भाऊ? खारे म्हणजे काय, गोड खारे केलेले शेंगदाणे तुम्ही घ्या. पण दुसरा अर्थ काय म्हणतो, खारे फुकट नाही, फुकट नाही, खारे आहेत पण ते विकत आहे. एका शब्दाचे दोन अर्थ आहे. तो परमात्मा संकटाच्या वेळी आम्हाला आमच्याकडे धावून येणार आहे. तुकोबा सांगतात तो परमात्मा धावून येणार आहे, म्हणून तुम्ही त्याला शरण जा. आम्ही धावतो कोणाकरता बाबा? आम्ही धावतो कोणाकरता? जे आमच्या मरणावर टपलेले आम्ही त्यांच्या करता धावतो. एक उदाहरण सांगतो, सोडून देतो. तो परमात्मा धावून येतो आमच्या करता, ज्याने आम्हाला सुंदर असणारं शरीर दिलं. मानवी शरीर दुर्लभ आहे. हा सगळा विचार करून त्या परमात्म्याला आम्ही शरण गेलं पाहिजे. बाबा करता आम्ही आमच्या मरणावर जे टपलेले आहेत ना, बाईल म्हणे खरं मरता तरी बरे. एक मनुष्य पहाटे 3ला उठून बसला. पहाटे 3ला रमेश बाबा उठून बसला आणि झोपच येईना त्याला. मग काही थोड्या वेळानं त्याची पत्नी जागी झाली. म्हटले का हो, काय झालं? म्हटले झोपच येईना. म्हणजे काय झालं? नाही टेन्शन आहे. म्हणे काय? नाही सांगण्यासारखं नाही, टेन्शन. म्हणे अहो सगळं चांगलं आहे, कांद्याचं भुसारा भरलाय, 20-25 टन कांदे आहेत, काही विकले आहेत. लोकांची काय बुजबुज काही द्यायची नाही गो, आता सगळं व्यवस्थित आहे, काय टेन्शन आहे? नाही थोडं टेन्शन. म्हणजे काय टेन्शन आहे? म्हणजे एक टेन्शन. काय टेन्शन सांगा लवकर. 8:45 होऊन गेले. काय टेन्शन आहे? म्हटले मी मेल्यावर तुमचं कसं होईल? काय मी मेल्यावर? मग तिनं बाबा काय सांगितलं माहितीये का, भाऊ तू हीच अडचण आहे. काही नमुने असेच आहेत, काही बाबा नमुने असेच आहेत. आमच्या माता मावल्या बरं का, आमच्या माता मावल्या कष्ट करतात. मुलांचं शिक्षण, मुलींचं शिक्षण याला गिळायला
आता सप्ताहात बरीच त्यांच्याकरता खरोखर आपण ही जी पंगत ठेवली ना, आमच्या माता माऊलींना खरोखर विश्रांती. दिवसभर राबायचं, संध्याकाळी यायचं, परत स्वयंपाक करायचा, मग कुठं कीर्तन आहे. पण आता काय आहे, मस्त घास वगैरे कापायचा, चहा वगैरे घ्यायचा, अहो चला कीर्तनाला, अहो चला कीर्तनाला. आमच्या गावात असं घडलं, त्या कीर्तनात आम्ही थोडा टाइमिंग बदलला ना कीर्तनाचा. मग ते एक माणूस सांगितलं, हे बघ ते शिरा खाऊन मी वैतोगलो, आता 2 चपात्या माझ्या करता कर आणि मग कीर्तनाला जाय. तिनं सांगितलं गिळायचं असले तर गिळायचं तिथं, मी काहीच करणार नाही. आमच्या महिला मंडळांकरता हा उपक्रम चांगला आहे, त्यांना विश्रांती. काही बहादर महाराज इतके विचित्र आहे, दिवसभर तिनं राबायचं आणि हा दिवसभर गावात जातो, याचा चहा पी, त्याचा वडापाव खाय, याचे भजे खाय आणि तिथून येतो 90 टाकून घुसून येतो आणि वरून या बिचारीला त्रास देतो, हाणतो, मारतो, त्रास देतो. पण ती बिचारी आपल्या आई वडिलांच्या नावाकरता सगळं सहन करते, हे खरं सांगतो. म्हणजे आतापर्यंत काय खोटं बोललेलो नाही, हे खरं, हे चालू घडामोडीवरती बोलतो. आणि मग एवढंही करून ती सगळं सहन करते. पण एक दिवस काय झालं, तिनं मस्त असं विलायची टाकून, सुंठ वगैरे, वेलदोडे टाकून वगैरे सुंदर असं दूध, असं बासुंदीसारखं ग्लास भरून दूध तयार केलं आणि त्याच्यासमोर उभा राहिली, दूध घेऊन उभा राहिली. त्याला थोडंसं म्हणजे पस्तावा आला त्याला. त्याने सांगितलं, का ग एवढं त्रास देतो, एवढ्या शिव्या देतो, हाणतो, मारतो, 1 रुपयाचा तुला माझा आधार नाही, तरी तू माझ्यावर किती प्रेम करते. दुधाचा ग्लास घेऊन तू माझ्यासमोर उभी आहे, किती प्रेम करते माझ्यावरती. तिनं सांगितलं, प्रेम बिम काही नाही, प्रेम नाही, फेम नाही. म्हणे आज नागपंचमी आहे. आता कळलं तुम्हाला, आता शिकलं, नेट करंट लागला. आज नागपंचमी म्हणे, नागाला दूध पाजावंच लागत. काय पाजलं काय आणि फुकारे हाणतो असतो. काय उदाहरण सांगितलं, तो परमात्मा आमच्या करता धावून येणार आहे, आम्ही त्याला शरण जात नाही. काय बिघडेल शरण गेल्याने न गेल्याने, पण परमात्म्याला शरण जरा गेलं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, म्हणून शरण जावे, सर्व भावाने त्या परमात्म्याला शरण जायचंय. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत अभंगाचं 2रं चरण, तो हा उतरील पार भवनाम संसार. या दुःखरूप सागरातून तो परमात्मा, ही आमची असणारी नौका, तो पलीकडे नेणार आहे. तो कसा आहे, तो कसा आहे, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्या. तो करुणावंत आहे, त्याचे नाव अनंत आहे, त्याचे रूप अनंत आहे, त्याचे अवतार अनंत आहे. आणि म्हणून म्हटलंय, अवताराच्या राशी तो उभा विटेवरी, तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा, शंख चक्र गदा, पद्म सहित करी, पद्म सहित करी. ओ देखिला देखिला आदिदेव बरवा, बरवा अधिपतीला. असा अनंत अवताराचा परमात्मा तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे साक्षी आले, अनुभव व्यक्त केला. तो हा उतरील पार भवनाम संसार, दुःखरूप असणारा संसार, याच्यातून माझी नौका पलीकडे नेतो. तुकोबाराय सांगतायत. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सगळ्यांनी वरती हात करा, ज्याला असतील त्याने करा, जे मागचे करा, मागचे. ते आमची तरुण पिढी, संतांच्या विचाराने मिळेल शांती. एक वाक्य बोलून जातो, संतांच्या विचाराने मिळेल शांती, आध्यात्मिक जीवनामध्ये घडू शकेल क्रांती. तरुण पिढी देशाची संपत्ती आणि आदर्श तरुणच टिकवतील माझ्या छत्रपती राजाची संस्कृती. आणि ही संस्कृती टिकवण्याकरता विठोबा रखुमाई
बिनका घालवू नको तुझ्या सपा हिंदी भवा तुझ्या सपा त्या परमात्म्याला शरण जायचे बाबा. त्याला काही आवडत नाही. त्याला काय आवडतं? त्याला काय आवडतं? म्हणून देवाला काय आवडत, काय दुसरं काही लागत नाही, भाव लागतो, भाव. आणि म्हणून असं म्हटलंय त्याला तुमची संपत्ती धन दौलत काय लागत नाही. त्याला काय लागतं? संतांनी जे केलं नाही खरा चाली नाही खरा चाली कबडी दमडी नाही वेचला विकत घेतला विकत घेतला कुणी म्हणेलही असेल चोरी कुणा वाटते असे उधारी जन्मभरीच्या श्वासाइतके मोजियले हरिना मोजियले हरिना विकत घेतला विकत घेतला परमात्म्याला. संत महात्म्याने आयुष्यामध्ये जेवढे श्वास असतील तेवढं परमात्म्याचं चिंतन केलं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तू असणारा परमात्मा त्याला शरण जा म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी तू हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तू हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. ज्या संतांनी परमार्थ शिकवला त्या संतांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर महाराज